नमस्कार. माझा आवाज सगळ्यांना येतोय का? ऑडिओ, व्हिडिओ क्लिअर. व्हेरी गुड. मला आज सुरुवात करायच्या आधी मला एक गोष्ट सगळ्यांना विचारायची आहे, की आपण बऱ्यापैकी सगळ्या जणांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन केलेला आहे. त्याचा मूळ सिद्धांत म्हणजे आपले विचार. म्हणजे आपण जो फ्रिक्वेन्सी, एनर्जी या सगळ्या गोष्टी जो आपण शिकलेलो आहोत, या सगळ्या गोष्टींमधून आपल्या सगळ्यांना दोन गोष्टी प्रामुख्याने आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर्क राहील. आपण आधीच्याही मेडिटेशन मध्ये हे म्हटलं होतं, की आपण आपल्यावरती लक्ष ठेवायचं आहे, आपल्या विचारांवरती लक्ष ठेवायचं आहे किंवा आपण आपल्या अनकॉन्शियस प्रोग्रामिंग वरती लक्ष ठेवायचं. म्हणजे अनकॉन्शियस प्रोग्रामिंग जे असतं ते आपल्याला सतत अ, काम करत असतं. तर या सगळ्यावरती लक्ष ठेवायचं. मला जरा थोडासा फीडबॅक असा हवाय, की किती जणांना हे समजलंय, किती जण हे करतायत. म्हणजे जे लोक करत असतील त्यांनी मी म्हणून टाईप करा, की साक्षी भावात राहणं म्हणजे काय, विचारांमध्ये बदल. कारण आपण कसं असतं माहितीये, आपण आपल्या भूतकाळामध्ये जगत असतो. भूतकाळामध्ये जगत असतो म्हणजे आपले रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील तर आपले आ- आधी घडलेल्या गोष्टी ह्या 24 तास डोक्यामध्ये चालू असतात आणि आपण सारखा सारखा तोच विचार करत असतो. वेल्थच्या बाबतीत म्हटलं तर आपले झालेले नुकसान, आपल्याला केलेला काय म्हणतात, कोणी फसवलं असेल, आपल्याला कोणी आपलं नुकसान करून गेलं असेल किंवा आपल्याला काही त्रास झाला असेल तर आपण सतत 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 त्याचाच विचार करत असतो. वेल्थच्या बाबतीत, हेल्थच्या बाबतीत सुद्धा सतत जो काही त्रास असेल, दुःख असेल, पेन असेल, त्याच्याबद्दल आपण सारखा विचार करत असतो. म्हणजे या तिन्ही लेवलवर जर बघायचं गेलं तर आपण आपल्या भूतकाळामध्ये अडकलेलो असतो. भूतकाळामध्ये अ, अडकलेलो असतो म्हणण्यापेक्षा आपण सतत भूतकाळामधलाच विचार करत असतो. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, कॉन्शियसली ते आपल्याला वाटतं हवी आहे, पण लगेच आपली चेन सुरू होते, की कसं मी हे केलं, मग कसं मला नुकसान झालं, मग कसं मला अमुक अमुकने फसवलं, कसं मी खड्ड्यात गेले, कसं माझं विचार चुकला, कसा माझा डिसिजन चुकला, कसा ह्याच्यामुळे माझी चूक झाली आणि कसं माझं नुकसान झालं आणि आता मला परत उभं राहणं कसं शक्य नाही. असं आपण त्या चक्रामध्ये अडकत जातो आणि मग परत आपण तो विचार करायला लागतो. हे किती जण वेल्थच्या बाबतीत करतात त्यांनी मी म्हणून टाईप करा. मी फक्त आता वेल्थच्या बाबतीत विचारते. म्हणजे पैसे या विषयामध्ये जर आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे कॉन्शियसली आणि ते हवं असताना आपण सतत आपल्या जुन्या प्रॉब्लेम्स मध्ये, जुन्या अडचणी आणि दुःखामध्ये आपण अडकलेलो आणि सारखे तेच विचार. परत क्वेश्चन विचारा. मी तुम्हाला असं सांगते, की मला कॉन्शियसली असं वाटतंय, की मला माझा बिझनेस ग्रो करायचा आहे किंवा कॉन्शियसली मला असं वाटतंय, की मला खूप चांगले पैसे मिळवायचे. कॉन्शियसली मला असं वाटतं, की मला वेल्थ कमवायचे वगैरे, वगैरे. तर ते करत असताना आपले आधीचे जे नकारात्मक अनुभव असतात, की बिझनेसच्या बाबतीत माझं नुकसान झालेलं असू शकतं, कोणीतरी पार्टनर मला दगा देऊन गेलेला असू शकतो, जॉबमध्ये काही प्रॉब्लेम झालेला असू शकतो किंवा आणखीन कोणीतरी पैसे घेतले आणि तो लुबाडून गेलेला असू शकतो. असे कुठलेही कटू अनुभव जर आधीच्या भूतकाळातले असतील, तर आपण सतत सतत त्यामध्ये अ, अडकलेलो असतो म्हणजे आपण त्याच्यातूनच आपण सारखा विचार करत असतो, की आपण हा डिसिजन घ्यावा का? आपण त्याच्यातूनच विचार करत असतो, की हे करणं योग्य आहे का? आपण त्याच्यातूनच विचार करत असतो, की हे करावं का? असं आपले कुठलेही निर्णय घेताना आपण
सतत भूतकाळाशी लिंकअप करून आपण नवीन विचार करतो का? तर मी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचंच फक्त उत्तर द्या. बाकी आता काही बोलू नका. मला स्पेसिफिक प्रश्न परत एकदा विचारते, की आपल्यापैकी किती जण आहेत, की जे अ, कुठल्याही नवीन गोष्टीचा विचार करताना किंवा नवीन गोष्ट हवी असताना भूतकाळात घडलेल्या गोष्टींमध्ये अडकून किंवा भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा संदर्भ घेऊन नवीन विचार योग्य आहे का? नवीन विचार करताना घेतानाचा निर्णय योग्य आहे का? किंवा मी हा निर्णय घ्यावा का? असा आपण विचार करतो. म्हणजे इन शॉर्ट, की आपल्याला जर एखादी गोष्ट नवीन आपल्या आयुष्यात हवी असेल, तर आपण तोच जुना विचार करत आहोत का? आणि मग जर आपण तोच जुना विचार करत असू, तर आपल्याला नवीन गोष्ट कशी मिळणार? बरोबर? कळतंय पण वळत नाही. आता हे कसं काढायचं हे आपण शिकलेलो आहोत. 3-4 गोष्टी आहेत की मेमरीज क्लीन अप करायच्या आपण पुन्हा शिकलेलो आहोत. प्लस आपण स्वतःवरती लक्ष ठेवणं म्हणजे अवेअरनेस मध्ये राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे जर तुम्ही करत असाल, तर हळूहळू प्रॅक्टिस करू शकता. फक्त आपण विचारांवरती काम करायचं, कारण आपण एनर्जी, फ्रिक्वेन्सी या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. आता हे जर बदलायचं असेल, तर आपण जे पास्ट मध्ये अडकलेलो असतो किंवा आपण जे पास्ट मध्ये जगत असतो, त्याच्यामध्येच म्हणजे आता उदाहरणार्थ हेल्थच्या बाबतीत जर म्हणायचं झालं, तर एखादा आजार असेल आणि त्या आजाराबद्दल मला खूप काही अनुभव असतील म्हणजे माझे वाईट अ, अनुभव असतील, तर मी सतत त्या अनुभवांमध्येच अडकलेली आहे का? सतत मी त्या अनुभवांमध्येच फिरत आहे का? एखादी गोष्ट मला जमत नाहीये, एखादं मला दुःख आहे, तर मला अरे डॉक्टरांनी सांगितलं हे कधीच बरं होणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं की हे काही होऊ शकत नाही, असंच असतं. असं कोणीतरी आपल्याला ॲडव्हाइस दिलाय का? किंवा आपल्याला कोणीतरी येऊन सांगितलंय का? किंवा आजूबाजूचे लोकं, नातेवाईक, की हे आहे ना असंच राहतं, हे असं ह्याच्यातून काही उपयोग नाही, ह्याच्यातून काही होणार नाही. असे नकारात्मक गोष्टी आपल्याला बोलल्या जातात आणि मग त्या आपल्या डोक्यामध्ये जाऊन बसतात आणि मग आपण आपला अ, अ, पूर्वग्रह करून घेतो, की याला सोल्युशन काही नाही, असंच जगायचं. अशा काही गोष्टी प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात असू शकतात. तर तुम्ही आता जेव्हा लक्ष ठेवता किंवा अवेअरनेस मध्ये आपण जगत आहोत, तर आता परत हे फाइंड आउट करायचं आहे स्वतःच्या बाबतीत आणि मला गुरुवारी ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, की म्हणजे 2 दिवस तुम्ही आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे ऑब्झर्वेशन करा जर आता नसेल तर, की खरोखरच मी माझ्या या 3 क्षेत्रामध्ये म्हणजे वेल्थ, हेल्थ आणि रिलेशनशिप या 3 क्षेत्रामध्ये मी भूतकाळातल्या अनुभवांमध्ये अडकलेली आहे का? मी भूतकाळातल्या विचारांप्रमाणे नवीन विचार करत आहे का? की माझ्या डोक्यामध्ये फ्रेश विचार येतच नाही किंवा माझं फ्रेश विचारांवरती अ, विश्वासच नाहीये किंवा माझ्या डोक्यामध्ये फ्रेश गोष्टी करण्याला, विचार करायलाही मला भीती वाटते. म्हणजे नक्की तुमच्या आतमध्ये काय चालू आहे हे जरा शोधून काढा आणि मग त्याच्यावरती आपण अ, गुरुवारी चर्चा घेऊया किंवा त्याच्यावरती आपण बोलूया. महत्वाचा विषय आपण आपल्या जुन्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहे का हे आपल्याला शोधायचं आहे आणि हे शोधायचं असेल तर आपलं आपल्यावरती लक्ष पाहिजे आणि हे जर लक्ष ठेवायचं असेल तर आपल्याला या सगळ्याची उत्तरं शोधता आली पाहिजे. म्हणजे आपण जुन्या आठवणींमध्येच अजूनही जगत आहोत का? आणि मग जर जुन्या आठवणी सतत आपण कुरवाळून बसत असू, तर नवीन गोष्टींचा विचार कसा येणार? कारण आपण जर जी फ्रिक्वेन्सी आपण ब्रह्मांडात पाठवतो, त्याच गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करतो. ज्या भावना आपण पाठवतो, त्याच गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करतो. मग मी माझं दुःख कुरवाळत बसत असेल, तर मी सुखाच्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये कशा अट्रॅक्ट करणार? मी जर दुःख सतत पकडून बसलेली असेल, तर मी सुखाच्या गोष्टी कशा अट्रॅक्ट करणार? म्हणजे मी आता कुठल्या भावना दररोज पाठवत आहे? म्हणजे मी भूतकाळात जगत आहे, की फ्रेश विचार करू शकत आहे? स्वतःला ऑब्झर्व्ह करून हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, की ठीक आहे 10% नवीन विचार येतात, पण मॅक्सिमम वेळा मी जुन्यातच अडकलेली असते.
परत भांडण झालं ना की परत मग मला त्या जुन्या आठवणी आठवतात आणि मग तेच 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 ते चक्र सुरू होतं आणि माझे 2-3 दिवस रडण्यात जातात, 3-4 दिवस न बोलण्यात जातात आणि 8-10 दिवस दुःखामध्ये जातात आणि स्वतःच्या नशिबाला कोसण्यात जातात. अशा चक्रामध्ये आपण अडकलेलो आहोत का? हे जरा थोडंसं फाइंड आउट करा. कारण अनेक लोकं अशा चक्रांमध्ये अडकलेले असतात. म्हणजे काय, की आपल्याला असं वाटतं की सगळं छान झालंय म्हणून, पण आपल्या जोपर्यंत त्या मेमरीज क्लीनअप नाही झाल्या, आपल्याला त्याचं क्लोजर नाही मिळालं. म्हणजे उदाहरणार्थ माझी डिव्होर्सची केस झाली असेल, तर ती डिव्होर्सची केस आत्ता सेपरेट खूप झालेले आहोत. आत्ता सेपरेट झालेले आहेत. परंतु त्या डिव्होर्सच्या पर्यंत जाण्यापर्यंत जे वादंग होते, जे भांडणं होती, जे त्रास होता, जे दुःख होतं, ते अजून त्याचं क्लोजर जर झालेलं नसेल, तर त्या सगळ्या गोष्टी परत, 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 परत पॉपअप होतात. अशा मी हे एक उदाहरण सांगितलं. अशा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये असू शकतात. हेल्थच्या बाबतीत खूप काही जण 10-15 वर्ष प्रचंड हेल्थ प्रॉब्लेम्समध्ये असतील आणि त्या आठवणी आतमध्ये नुसत्या म्हणजे काल मी एकाशी बोलत होते, त्यांनी सांगितलं, की माझे आई-वडील 4-5 वर्ष हॉस्पिटलमध्ये होते. मी इतकं हॉस्पिटलायझेशन केलंय, की मला त्याचं क्लोजरच मिळत नाही. तर असं काही तुमच्या बाबतीत झालेलं आहे का? म्हणजे अशा काय गोष्टी आहेत, की जे आता त्याच्यातून बाहेर पडलोय आपण. तर त्या जुन्यामध्ये अजून अडकलेलो आहोत आणि त्याचं क्लोजिंग झालेलं नाहीये. असं काय गोष्टी आहेत का? हे जरा थोडंसं शोधायचं. म्हणजे आठवून-आठवून करायचं नाहीये. पण नवीन गोष्ट जगताना, नवीन विचार करताना, नवीन गोष्ट हवी असताना, नवीन भविष्याची स्वप्न बघत असताना, नवीन भविष्याचं स्वप्न साकार करत असताना आपण जुन्यामध्ये अजून अडकलेलो आहोत का? हे आपल्याला शोधायचं. सगळ्यांना अर्थ कळलेला आहे का? आणि सगळ्यांना प्रश्न कळलेला आहे का? आणि सगळ्यांना होमवर्क कळलेला आहे का? नसेल कळलं असेल, तर मला आत्ताच विचारा. म्हणजे मग मी ते क्लिअर करते आणि मग आपण काय करणार आहोत ते मी सांगते. जेवढे जण इथे आहेत त्या सगळ्यांनी इथे रिप्लाय करायचा आहे. 4 लोकांचा फक्त रिप्लाय आलाय आणि 43 जण आता इथे आहेत. फार कमी जणांचं पार्टिसिपेशन असतं आपल्या पार्टिसिपेशन तुम्ही कराल. तेवढं एक चांगलं चर्चासत्र आपलं होऊ शकतं. चर्चासत्र झाल्यावरती आपल्याला लक्षात येईल, की आपल्याला नक्की काय करायचंय, नक्की कसं करायचंय. म्हणजे थोडंसं एकमेकांना समजून एकमेकांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून म्हणजे काही लोकांनी अ, त्यांचे अनुभव सांगायला हरकत नाही. म्हणजे अनुभव अशासाठी मी सांगते, की बरेचसे जण आता त्या गोष्टीतून जात असतील. मग आपल्याला वाटतं, की "अरे वाह! ह्यांनी असं केलं तर ह्यांना असा उपयोग झाला तर मलाही होऊ शकतो." त्यामुळे त्याच्यातून एक प्रेरणा मिळते, त्याच्यातून एक उत्साह मिळतो, त्याच्यातून एक चांगली वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणून हे शेअरिंग असणं आवश्यक आहे. विल हॅव अ लॉट ऑफ क्युरीज ऑन थर्सडे. ओके. त्याच्यामुळे ते आपण करू. पण प्रामुख्याने हा विषय अशासाठी आता मी काय करणार आहे, की एक-एक विषय घेणार आहे जेणेकरून आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं परत रिकॅप होईल आणि मग त्याच्यावरती आपण गुरुवारी चर्चा करू. म्हणजे एक-एक विषय घेऊन मंगळवारी आपण त्या विषयावरती बोलणार आहोत आणि मग त्याच्यावरती चर्चासत्र आपण अ, गुरुवारी घेणार. हां, इन केस ऑफ पर्सनल रिलेशन विथ पास्ट ओकेजन्स अफेक्ट. आपण त्याच्यावरती बोलू. म्हणजे आता तुम्ही हे तुमचं नोट डाउन करा, की माझं नक्की काय मी तुम्हाला अभ्यास असा दिलाय, की आपण स्वतःचं ज्यावेळेला परीक्षण करतो किंवा स्वतःचं जेव्हा परीक्षण करायचं त्यावेळेला आपल्याला हे फाइंड आउट झालं पाहिजे, की मला नवीन भविष्य हवंय, मला नवीन स्वप्न साकारायचंय किंवा मला नवीन काहीतरी हवंय, पण मी अजूनही जुन्यामध्ये जगत आहे, जुन्या आठवणींमध्ये जगत आहे. तर असं आहे का? असं थोडंसं तुम्ही शोधून काढा आणि मग तुम्ही सविस्तरपणे ही चर्चा करू शकता, की बाबा मला खूप हेल्थ प्रॉब्लेम आहे, पण मी अजूनही त्या जुन्या हेल्थ इश्यूमध्ये अडकलेलो आहे. मग ते काय आपल्याला करायचं त्याच्यावरती आपण पुढे जाऊ. कारण आपल्याकडे अनेक अनुभव आहेत, अनेक उदाहरणं आहेत. त्यांच्याशी बोलून त्यांनी कसं केलं, काय केलं असं आपण थोडंसं एक करू शकतो. हेल्थच्या बाबतीत डिस्कस करू शकतो, वेल्थच्या बाबतीत डिस्कस करू शकतो. रिलेशनशिपच्या बाबतीत करू शकतो. वेल्थ आणि हेल्थ वरती आपण बऱ्याच वेळेला चर्चा करतो, पण रिलेशनशिपच्या बाबतीत ओपनली लोक चर्चा करत नाही. ओपनली बोलणं होत नाही. पण रिलेशनशिप हा विषय जोपर्यंत आपण क्लोज करत नाही ना, जर काही पेंडिंग गोष्टी असतील,
तर ते आपल्याला अनेक ठिकाणी अफेक्ट करतं. म्हणजे ते तुमच्या वेल्थ वरती पण अफेक्ट करतं आणि हेल्थ वरती तर करतं. म्हणजे हेल्थ तर फरक पडतोच आपल्या त्या सगळ्या कटू अनुभवांमुळे. त्यामुळे हे सगळं जे काही जटिल गोष्टी आहेत ह्या आपल्याला समजल्यात का आणि ह्याचं काय प्रॉब्लेम येतो आपल्याला, का होत नाही, आपण काय प्रकारचे प्रयत्न करतोय, आपण काय प्रकारचे टेक्निक्स वापरतोय, आपण काय प्रकारच्या गोष्टी करतोय की अजून होत नाही. हे जरा थोडस आपण त्याच्यावरती काम करूया. आता आपण मेडिटेशन जे घेणार आहोत त्या मेडिटेशन मध्ये आपण फक्त आणि फक्त याच्यावर चिंतन करणार आहोत जो मी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे आपण डोळे बंद करायचे, नेहमीप्रमाणे शरीर शिथिल करायचं, नेहमीप्रमाणे श्वासावर लक्ष द्यायचं. श्वास हा आपला गुरु आहे. श्वासाबरोबर राहायचं म्हणजे आपण त्या वर्तमानात राहू. आणि मग नंतर फक्त आणि फक्त कुठलाही विचार जाणून बुजून आणायचा नाहीये. कुठलाही गोष्ट जाणून बुजून करायची नाहीये. पण नुसतं श्वासावर बघत असताना मध्ये मध्ये कुठल्या प्रकारचे विचार येतात, हेल्थचे येतात, वेल्थचे येतात, रिलेशनचे येतात, आता काय आहे, माझ्या कुठल्या भावना आहेत, याचं फक्त आपण ऑब्झर्वेशन करणार. आपोआप जे पॉपअप होतात ते आपण बघायचं आहे. आपण मुद्दामून काही करायचं नाही. म्हणजे एखादा विचार आला तर येऊन दे आणि त्याला जाऊन दे. तो विचार आपण घेतला तर त्या शृंखलेतून आपण हळूहळू हळूहळू आपण पास्ट मध्ये जाऊ. म्हणजे उदाहरणार्थ मला एखादा हेल्थचा विचार आला आणि मग हेल्थचा विचार आला मी हळूहळू हळूहळू त्या पास्ट मध्ये जाणार. तर आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला फक्त ऑब्झर्व करायचं. सगळ्यांना कळलंय लक्षात, म्हणजे मी इन्स्ट्रक्शन देणारच आहे पण मी तुम्हाला जस्ट एक वेगळा प्रयोग म्हणून सांगते की असं आपण करणार आहोत. आणि ह्याच्यातून काय होईल की आपण आपल्याला बघायला लागू आणि आपण परत आपल्या स्वतःचा शोध की नक्की मला काय होतंय किंवा नक्की माझ्या भावना काय आहेत, जे आपण काही दिवसापूर्वी मेडिटेशन घेतलं होतं ते परत करणार आहोत गुरुवारच्या चर्चासत्राच्या दृष्टिकोनातून. ओके, त्यामुळे आपण सुरू करूया. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे प्रत्येक अवयव बघायचा आहे आणि तो बघून तो अवयव आपल्याला शिथिल करायचा आहे. डोकं, डोळे, नाक, कान, जबडा, चेहरा, मान, गळा, खांदे रिलॅक्स करा. दोन्ही हात, हाताचे पंजे, हाताची बोटं रिलॅक्स करा. पाठ, पाठीच्या कण्याची उजवी बाजू, डावी बाजू रिलॅक्स करा.
छाती, पोट, कंबर रिलॅक्स करा. दोन्ही पाय, पायाची पावलं, पायाची बोटं रिलॅक्स करा. संपूर्ण शरीर स्थिर झालेलं आहे. हलावं असं वाटत नाहीये. पूर्ण लॉक झालेलं आहे. आता आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास बघायचा आहे. कुठलीही गोष्ट कृत्रिम न करता फक्त नैसर्गिक सुरू असणारा श्वास आणि उच्छ्वास बघायचा आहे. आपल्या मनात जर काही विचार येत असतील तर परत परत आपले विचार कुठले आहेत ते हे फक्त बघायचंय. त्याच्यामध्ये अडकायचं नाहीये, त्याच्याबरोबर जायचं नाहीये आणि त्याच्या लूप मध्येही न जाता ते सोडून देऊन परत श्वासाकडे लक्ष आणायचं. आता कुठल्या प्रकारच्या भावना आहेत हे ज्या वेळेला बघू त्यावेळेला परत त्या विचारांमध्ये अडकायला होतं, कारण ते विचार आपले ऍग्रिगेट होतात. ते ऍग्रिगेट झाले, ते विचार आले तर येऊन देत, पण त्याच्या बरोबर जाऊ नका, त्याच्यामध्ये अडकू नका. विचार येऊन देत आणि जाऊन देत. आपण परत आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. असं फार काळ आपण करू शकत नाही, पण काही मिनिटं करू शकतो. विचारांकडे परत आपण जाऊ, परत आपल्याला खेचून आणायचं आहे.
आपल्याला ज्यावेळेला आपण सतर्क असू त्यावेळेला आलेले विचार आपल्याला बघता येतात आणि समजतात. आपण जर सतर्क नसू तर श्वासातून विचारांमध्ये कधी जाऊ हे आपल्याला कळणार आहे. त्यामुळे सतत सतर्क राहणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्या भावना, आपल्याला ओळखता येतात का? ते बघू शकतो का? आपल्याला आता कुठल्या अवयवामध्ये दुःख आहे का? वेदना आहेत का? असं नक्की आता काय होत आहे? फक्त चिंतन करायचं आहे. किती वेळा आपण श्वासाकडे बघू शकतो आणि किती वेळा आपण विचारांमध्ये अडकतोय. आपण आता रिक्त व्हायचं आहे. म्हणजे काय? तर असणारं दुःख, असणारी वेदना, असणारा त्रास, आपण जे बांधून ठेवलेलं आहे, आपण जे पकडून ठेवलेलं आहे, सर्व गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. सर्व गोष्टी रिलीज करायच्या आहेत. सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. पूर्णपणे रिक्तच होत चाललेलो आहोत. आणि या रिक्ततेचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आपण सगळं सोडलं आहे.
असं आपल्याला जाणवतंय ना, आपण रिक्त होत चाललो आहोत. ज्या गोष्टी आपल्या आतमध्ये आपण पकडून ठेवलेल्या आहेत, त्या सोडून द्यायच्या आहेत. ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत, त्या सोडून द्यायच्या आहेत. ज्या गोष्टी आपल्याला वाटतात सोडायच्या आहेत पण सुटत नाहीयेत, त्याही सोडून द्यायच्या आहेत. हळूहळू आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीमध्ये असणाऱ्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीच्या बाहेर असणाऱ्या आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपले हात आणि पाय थोडेसे हलवायचे आहेत, डोळे न उघडता. आणि मग दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून डोळ्यावरती ठेवायचे आहेत. आणि मग जेव्हा तुम्ही रेडी असता त्यावेळेला डोळे उघडायचे. किती जणांना कळलं, किती जणांना जमलं, किती जणांना विचारांवरती न अडकता श्वासावरती राहायला जमलं. मिक्सचर असतं आपलं, म्हणजे खूप कठीण असतं फोकस करणं. पण परत परत आपण ज्यावेळेला सतर्क असतो त्यावेळेला आपण ते परत परत आणू शकतो. अदरवाईज विचारांमध्ये जाऊन आपण अडकत 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 ते लूप चालू होतं आणि मग आपण त्या ह्याच्यात गुंतत जातो. सतर्कता असणं आणि सतर्कता म्हणजे काय हे सांगण्यासाठी म्हणून आपलं हे मेडिटेशन होतं. आता अशी सतर्कता आपल्याला दिवसभर ठेवायची आहे. म्हणजे आता आपल्याला श्वासावरती लक्ष नाही ठेवायचं. मेडिटेशन करताना आपण हे सगळं करू शकतो. पण दिवसभरामध्ये आपण सतर्क असलं पाहिजे. सतर्क असलं पाहिजे म्हणजे आणि जेव्हा सतर्क असतो ना त्यावेळेला आपले जे एकदम इमिजिएट रिॲक्शन असतात ना त्या सुद्धा बदलतात. आपण वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्स देतो. आपण वेगळ्या पद्धतीने आपला राग व्यक्त करतोय. आपण वेगळ्या पद्धतीने वागायला लागतो आणि स्थिरता यायला लागते. आपल्या विचारांमध्ये स्थिरता, आपल्या कृतींमध्ये स्थिरता, आपल्या वागण्यामध्ये स्थिरता हे हळूहळू हळूहळू स्थिरतेकडे जायला लागतं ज्यावेळेला आपण सतर्क होतो. त्याच्यामुळे सतर्कता येणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते प्रॅक्टिसने होऊ शकतं. आपण ऑटोमेशन मध्ये जगतो, जुन्या आठवणींमध्ये जगतो आणि म्हणून आपल्याला ते जमत नाही. पण प्रॅक्टिस जर केली आणि याचा अर्थ समजला तर आपण हे नक्की प्रॅक्टिस करू शकतो. तर मला असं वाटतं की
आज आणि उद्या आपण ह्याचं जाणून बुजून प्रॅक्टिस करणार आहोत आणि मग आपण याच्यावरती आपण चर्चासत्र गुरुवारी घेऊ. आय होप या गुरुवारी इंटरनेट व्यवस्थित असेल. मागच्या गुरुवारी खूप डिस्टर्बन्स होता, त्यामुळे डेफिनेटली आपण चांगलं चर्चासत्र आपण घेऊया. सगळ्या जणांनी त्या सत्राला यावं आणि भाग घ्यावा असं मला वाटतं. त्यामुळे परत एकदा भेटूया आपण पुढच्या गुरुवारी आणि पुढच्या गुरुवारी या गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय.